चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी रात्रीची गस्त चालू करावी व पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। माधवनगरमध्ये नव्याने सुमारे 7 ते 8 कॉलन्या निर्माण झाल्या आहेत आणि भुरट्या चोरांनी या उपनगरामध्ये चोरांचा धडाका लावला आहे। अलीकडेच चोरट्यांनी ग्रामपंचायत परिसरात एकाच ठिकाणी 4 चाकीचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचा आवाज आल्याने घरातील लोक जागे झाले। याची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला। तसेच शेजारील अंगणवाडीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, तर तिसऱ्या एका ठिकाणी एका 4 चाकी मालवाहू गाडीची बॅटरी चोरट्यांनी लंपास केली। कॉलनीमध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, मात्र दुर्दैवाने त्यात चोरटे कैद झाले नाहीत। मागील सुमारे 6 महिन्यापूर्वी 25 मे रोजी पावसात जुन्या पोलीस चौकीचे लाकडी छत कोसळले। शुक्रवारी पेठेत नाममात्र भाडे तत्वावर सुमारे 65 वर्ष सुरू असलेल्या पोलीस चौकीचं छत कोसळले आणि माधवनगर पोलीस चौकी बंद झाली। माधवनगर हे मोठे व्यापारी गाव आहे। गावात रोज लाखोंची उलाढाल होते। गावातील चोऱ्यामारा रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गावात पोलीस चौकीची नितांत गरज आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यास ते शक्य आहे। तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून माधवनगर पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी, तसेच रात्रीची गस्त चालू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे।